आज 3 जानेवारी म्हणजेच सावित्रीबाई फुले यांची जयंती। कालपर्यंत कुसाबाहेर राहणारी स्त्री आज गरुड झेप घेऊ लागली। अगदी राष्ट्रपती पदापासून ते पायलट होऊ लागली। याचं श्रेय जातं ते म्हणजे सावित्रीबाई फुले यांना। आज एक अशीच सावित्रीची लेख आपल्यासोबत आहे ज्यांचं योगदान फक्त राजकारणातच नाही तर समाजकारणामध्ये देखील अगदी महत्त्वाचं आहे। आज आपल्यासोबत दिलखुलास या कार्यक्रमात गप्पा मारण्यासाठी आहेत रुचिताताई घोरपडे। खरं तर हे नाव संपूर्ण बदलापूर शहरामध्ये अतिशय परिचयाचं आहे। रुचिताताई, स्वागत आहे आपलं ठळक वार्तामध्ये। सर्वप्रथम आपण आपला परिचय जनतेपर्यंत पोहोचवा। नमस्कार, मी माजी नगरसेविका रुचिता राजेंद्र घोरपडे, कुळगाव बदलापूर नगर परिषद। आणि त्याच्यानंतर सर्वप्रथम माझी पहिली ओळख माझी हीच आहे। त्याच्यानंतर मी विविध क्षेत्रांमध्ये कार्य करायला सुरुवात केली आहे। महिलांसाठी विविध उपक्रम मी राबवलेले आहेत। पुढे मी त्याच्याबद्दल नक्कीच आपण बोलूया ह्या कार्यक्रमात। तर निश्चितच माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा असेल की बालपण कसं होतं, कारण आम्हाला नेहमीच तुम्ही हसतमुख पाहायला भेटतात कुठलाही कार्यक्रम असू देत। नेहमी तुमचं व्यक्तिमत्व हसमुख असं आहे, तर लहानपणी देखील तुम्ही अशाच होतात का? कारण एक चेहऱ्यावरती नेहमीच तुमचा एक ग्लो असतो, तर नेमकं कारण काय याचं आणि बालपण कसं होतं? बालपण म्हटलं तर खरंच नाही, मी अशी नव्हती। एकदम शांत स्वभाव होता माझा। जास्त फक्त फॅमिलीमध्ये मिक्सअप व्हायचं, ओळख नसेल तर जास्त कोणाशी बोलायचं नाही, असा स्वभाव होता। पण जर एकदा ओळख झाली की सगळ्यांमध्ये मिक्स व्हायची पण सुरुवात करायला मी नेहमीच घाबरायची की बोलायचं कसं, काय कसं करायचं, कोणी ओळखतात ओळखीचे नाही आहेत, उगाच कशाला बोलायचं, असं असायचं। पण नंतर झालं लग्न। ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असतानाच माझं लग्न झालं राजेंद्र घोरपडे सरांबरोबर, आणि त्याच्यानंतर माझं वैवाहिक जीवन चालू झालं। शाळेची एखादी आठवण की ती नेहमी आठवण येते, किंवा असा एखादा प्रसंग जेव्हा तुम्ही स्टेज डेअरिंग, आता तुम्ही पाहतात की लाखो लोकांसमोर एक तुम्ही वक्तृत्व देखील खूप छान करता, शाळेच्या दरम्यान अशी कोणता प्रसंग झाला होता का? शाळेच्या दरम्यान वक्तृत्वामध्ये तर नाही कधी, पण सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच मी भाग घ्यायची। मला डान्सची आवड आहे, म्हणजे शाळेत आपण गॅदरिंग म्हणतो, गॅदरिंगमध्ये मी नेहमीच पार्टिसिपेट करायची। 10वीपर्यंत सगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेत राहिलो। नंतर डोंबिवलीतच स्वामी विवेकानंद राणा प्रताप भवन ही जी शाखा आहे, या शाळेतून माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं आहे। आणि त्याच्यानंतर कॉलेजचं शिक्षण BCom पर्यंत KV पेंढारकर कॉलेज डोंबिवलीलाच, तिथून मी ते ग्रॅज्युएशनचं माझं शिक्षण झालेलं आहे। त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगितलंच की माझं लग्न झालं आणि ते, पण शाळेत असताना मी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत होती, आवडायचं म्हणजे सगळ्यांना। तुमचा कलेशीच एक चांगला संबंध पाहायला मिळतो। बदलापूर आर्ट गॅलरीचं एक जिवंत उदाहरण म्हणता येईल। तर कलेशी नेहमीच तुम्ही संलग्न असतात किंवा कलाकारांना नेहमी तुम्ही प्रोत्साहन करत असतात, त्यामागचं कारण प्रेक्षकांना सांगा। काय नाही, तसं बघितलं तर प्रत्येक माणसात एक कलाकार असतोच, पण त्याचं म्हणजे आपण म्हणतो लोकांसमोर येण्याचं दृष्टिकोन वेगळा असतो। प्रत्येकाच्या अंगातली कला एक वेगळ्या प्रकारची असते। आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे बदलापूर आर्ट गॅलरी, आता तेवढी मोठी मी कलाकार नाही आहे, पण मला चित्रकला, रांगोळी ह्याची खूप आवड आहे। मी स्वतः पहिले शाळेत असताना तर ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायची, म्हणजे शाळेपुरतंच, मी असं नाही की खूप मोठी कलाकार नाही, हां शाळेपुरतंच। त्याच्यानंतर मेहंदीची आवड होती, मेहंदी काढायला शिकले। मग कॉलेज लाईफ पूर्ण होईपर्यंत मी मेहंदी पण भरपूर जणांच्या काढायची, आवड म्हणजे मला आवड खूप म्हणून मी करायची। त्याच्यानंतर मग लग्न झालं, लग्न होऊन इकडे आलं, आणि रांगोळी तर पहिले तर घरी तर आईच्याकडे असलं तर आपल्याकडे रांगोळी हे डिपार्टमेंट मुलींकडे फिक्सच असतं म्हणायला हरकत नाही। आणि तेव्हा टिपक्यांच्या रांगोळीचं खूप क्रेज होतं माझ्या लहानपणी। 3-3 तास 4-4 तास बसून सुंदर जागा अपुरी असायची, कारण का आई कॉम्प्लेक्समध्ये राहायची, कॉम्प्लेक्सचा पॅसेज लिमिटेड असायचा, मग ते आपलं ठराविक चौकोन काढून त्याच्यावर करायची। किती टक्क्यांपासून सुरुवात केली होती रांगोळी? टिपके म्हणजे आता सुरुवात आपण लहानपणापासून करतो त्याप्रमाणे मोठी, म्हणजे एक 40 बाय 40 असे म्हणायला हरकत नाही। आता
असं झालंय की आता ठिपक्यांची रांगोळी खूप मागे गेली. बरोबर. हो, आता आता पॅटर्न आणि डिझाईन मध्ये काढतात असे. तर त्याप्रमाणे चाललेलं आहे. तर असंच त्याच्यानंतर मग लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग संस्कार भारतीची संकल्पना आली आपल्याकडे रांगोळीची. तर आपले स्वप्नील धोत्रे सर आहेत बदलापूरमधले, सगळ्यांनाच माहिती आहे ते. तर ते माझे पहिले गुरु संस्कार भारती रांगोळीचे. म्हणजे तेव्हा इतकी नवीन होती रांगोळी ती की प्रत्येक जण शिकेलच असं नसायचं. सुरुवात अशी केली की मी शिकायला सुरुवात केली पहिले. तेव्हा एकदम मिनिमम फीज घेऊन ते घरी येऊन शिकवायचे 8 दिवसात. आणि 8 दिवसात खूप छान प्रकारे, म्हणजे मला आवड होती त्याच्यामुळे मी 8 दिवसात रांगोळी काढायला शिकली. आणि मग माझ्या घराच्या समोरचं एवढं मोठं अंगण आहे, ते पूर्ण अंगण भरून मी रांगोळी काढायची आणि खूप आवड यायची अजून सुद्धा. म्हणजे आज आमचं साईबाबा मंदिर आहे इंद्रपाड्यात. तर त्या साईबाबा मंदिराच्या कार्यक्रमांमध्ये, म्हणजे भंडारा असो, पालखी असो, मला स्वतःला रांगोळीची आवड असल्यामुळे मी कोणी येवो ना येवो, मला देवाच्या पायाखाली रांगोळी घालायची आहे तर मी घालणारच, अशी माझं आहे. तर मी स्वतःहून, कोणी ना बायका मी बोलवल्यावर नाही येत असं नाही, पण कधी कधी अशी असते की वेळ एकदम इमर्जन्सीमध्ये रांगोळी घालायची असते, मग काय करायचं. आपणच आत्ताच म्हणजे सांगायला मला आवडेल, आत्ताच आमचा 24 डिसेंबरला भंडारा झाला आणि मंडळाच्या मुलांनी सांगितलं बहिणी रांगोळी काढायची पण फुलांची काढायची. आता आपण कलरची रांगोळी आतापर्यंत काढत आलोय, फुलं पण लिमिटेड होती, असं पण नाही की पाहिजे होती तशी भरपूर फुलं अवेलेबल होती आणि त्याच्यातून रांगोळी पाकळ्यांची काढायची नाही. मुलांनी सगळ्यांनी पाकळ्या रेडी करून आमच्या ताब्यात दिल्या मंडळाच्या आणि सांगितलं हे करा, डिझाईन आखून त्याच्यामध्ये आहेत त्या फुलांमध्ये रांगोळी कंप्लीट करायची होती. तर काय करायचं म्हटलं चला सुरुवात तर करूया. साईबाबांचं नाव घेतलं, सुरुवात केली आणि बघता बघता इतकी सुंदर रांगोळी तयार झाली होती. माझ्याकडे फोटो आहे, मी तुम्हाला नक्की दाखवेन. इतकी सुंदर रांगोळी म्हणजे की लोकांना खूप आवडली आणि खूप प्रशंसा केली सगळ्यांनी की रांगोळी काढायला कोण आलं होतं असं विचारलं मला. कारण काय परीक्षा होती कलाकाराची त्यावेळेस. आणि म्हणजे खूप जणांना असं वाटतं की आता मी या आज 2005 पासून मी नगरसेविक आहे, तर ह्या स्वतः काही करत नसतील, ह्या करून घेत असतील. मी म्हटलं नाही, मी स्वतःही त्या कुठलंही काम असो मी स्वतःही त्याच्यात भाग घेते आणि माझ्याबरोबर महिलांनाही भाग घ्यायला सांगते. माझा उत्साह बघून सगळ्यांना उत्साह येतो आणि जवळजवळ आमच्या मंडळाच्या सगळ्या महिला तिथे आल्या आणि आम्ही सगळ्यांनी मिळून, महिलांनी मुलींनी मिळून कलरची रांगोळी आणि फुलांची रांगोळी एक सुंदर प्रकारे देखावा तिथे आम्ही तयार केला होता. पुढचा प्रश्न असा असेल की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते आणि राजन दादासोबत पण तसंच झालं की त्यांच्या मागे एक तुम्ही नेहमीच उभ्या असतात खंबीरपणे, मग कुठलाही प्रसंग असू दे. तर कशी झाली ओळख आणि कसा होता तो अनुभव लग्नाचा आणि त्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे सांगाल? आता मी सांगायला आवडेल की आम्ही आगरी समाजाचे आहे आणि पूर्वी असं असायचं की हां चला कॉलेज लाईफ कम्प्लीट झालं मग आता लग्न करायचं आणि मी आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर नव्हती. मग आता लग्न करायचं आहे तर मग लास्ट इयरला असल्यापासूनच मग बघण्याचे चालू झाले. मिड टर्ममध्ये लास्ट इयरच्या माझं लग्न फिक्स झालं, पण लग्न होतं आमचं एप्रिलमध्ये. किती वर्षापूर्वीची गोष्ट ही 98 साली, म्हणजे 97 साली माझं लग्न फिक्स झालं डिसेंबरमध्ये. साखरपुडा झाला आणि लग्न 6 महिन्यानंतर होतं आणि 30 एप्रिल 1998 साली आम्ही विवाहबद्ध झालो. तोपर्यंत घरातून म्हणजे माझ्या सासरच्या घरून पण शिक्षण पूर्ण कर, शिक्षण सोडू नको, जे आहे ते पूर्ण कर. मग परीक्षा आणि लग्न, आता खरं बघितलं तर 2 खूप महत्वाच्या गोष्टी होत्या आयुष्यातल्या, पण असं झालं की दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्यात एकदमच आल्या. फायनल इयरची परीक्षा आणि लग्नाची तारीख, दोघांचं प्रेशर होतं. नाही केलं, मार्क कमी पडले. मी असं नाही समजणार की चांगले मार्क पडले, म्हणजे होतं प्रेशर होतं. कारण काय कसं असतं, लग्न ही एक
प्रत्येक महिलेच्या आयुष्यातली एक वेगळा महत्वाचा भाग असतो आणि तो एक्सपिरियन्स पण वेगळाच असतो. तर दोन्ही गोष्टी सांभाळायचं म्हणजे तारेवरची कसरत. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मी खूप शांत, कधी बाहेर पडली नव्हती. आई वडिलांसोबत कुठे जायचं झालं तरच, आणि कॉलेजमध्ये मैत्रिणींबरोबर कुठे जास्त फिरणं पण नव्हतं. कारण काय माझ्या माहेरून पण तसे लिमिटेशन्स असायचे. कारण काय आजूबाजूला अशा गोष्टी घडायच्या की मग आमच्या समाजामध्ये मुलींवर बंधनं ठेवायचे. म्हणजे त्यांना माहिती असायचं की आपल्या मुली असं काही करणार नाही, पण एक त्यांच्या भीतीपोटी ते बंधनं ठेवायचे, समाजाच्या भीतीपोटी बंधनं ठेवायची. पण मी पण कधी असं म्हणजे की मी बंधनात आहे असं कधी मला वाटलं नाही. माझं म्हणजे एक सेट होतं की चला आपलं ग्रॅज्युएशन झालं. करिअरच्या बद्दल तेव्हा कधी एवढं असं विचार केला नव्हता की ग्रॅज्युएशन झालं, लग्न करायचंय. लग्न केलं, झालं. मग त्याच्यानंतर लाईफ चालू झाली. मुलगी आमची पहिली मुलगी आहे माझी, ती आता लंडनला मास्टर्स करायला गेलेली आहे. तर ती आमच्या लाईफमध्ये आली. त्याच्यानंतर मग आमचं रुटीन चालू झालं. त्याच्यानंतर 2005 मध्ये जेव्हा इथे वॉर्ड रचना बदली झाली तेव्हा शिवसेना भाजप युती होती आणि त्या ह्याच्यातून निवडणूक लढवायची होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या तेव्हा ही वॉर्ड रचना वगैरे नंतर डिक्लेअर झाली. आणि माझ्या छोट्याच्या वेळेस मी तेव्हा प्रेग्नंट होती. आता वॉर्ड रचना आपल्याला पाहिजे होती तशी मिळाली, संधी मिळत होती. खूप दुविधा मनस्थिती होती की आता मी प्रेग्नंट आहे आणि इलेक्शन कसं लढायचं, धावपळ कशी होणार. कारण काय ऑलरेडी मला बेडरेस्ट होती. अशा वेळी अशक्यच होतं. अशक्य म्हणजे मला खूप घाबरली होती मी आणि खूप टेन्शन आलेलं. पण सर म्हणाले की काही घाबरू नको, मी आहे, तू मला तुझी फक्त थोडीशी साथ दे, मी सगळं हँडल करतो. आता तू जसं मला प्रश्न विचारलास की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, मी माझ्या बाबतीत ते उलटे, यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष आहे. खूप मोठी म्हणून मी खरंच जो माझा स्वभाव होता त्या म्हणजे घरात राहणं, शांत राहणं, फक्त घरच्यांमध्येच मिक्स होणं, हा जो स्वभाव होता त्याच्यामुळे मला असं कधी वाटलंच नव्हतं की मी राजकारणात उतरेन, समाजात कधी फिरेन आणि असं कधी होईल असं वाटलंच नव्हतं. पण नाही, राजेंद्र घोरपडे सर इतके अंडरस्टँडिंग आणि इतके छान समजून सांगतात प्रत्येक गोष्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते समजून तर सांगतात, पण असं म्हणतात ना पाण्यात धक्का देऊन सांगतात की आता पोहा, तसा प्रकार जो असतो. आणि मग समोरचा माणूस पाण्यात पडल्यावर मग माणूस हातपाय मारायला सुरुवात करतो. तसं थोडंसं झाल्यासारखं मी सांगायला मला आवडेल. कारण काय इलेक्शन झालं, निवडून आली, पहिलाच अनुभव. प्रेग्नंट होती, डिलेव्हरी झाली. माझ्या इलेक्शनच्या 4 दिवस अगोदर मला मुलगा झाला. खूप सगळ्यांना आनंद झाला. म्हणजे माझ्या इलेक्शनच्या वेळेस मी स्वतः इथे नव्हती, मी हॉस्पिटलमध्ये. पण खूप सगळ्यांचा उत्साह एवढा होता. मला सगळे व्हिडिओज, फोटोज वगैरे हे लोक पाठवायचे. बघ तू नाहीये तरी तुला लोकांनी किती डोक्यावर उचललंय बघ. मी साहेबांना म्हणायची नाही साहेब तुमची मेहनत आहे, तुम्ही एकट्याने एवढी. मी फक्त एक आपण म्हणतो ना लोकांपर्यंत पोहोचण्याचा परिचय, तो राऊंड मी फक्त पूर्ण केला 15 दिवसात. आणि कारण काय 9वा लागल्याच्या नंतर मी प्रचार चालू केला आणि कम्प्लीट. मग ते झालं. त्याच्यानंतर मग झालं, मग इलेक्शन लागलं, निवडून आलो दोघं पण. लोकांनी खूप भरभरून आम्हाला मतदान वगैरे केलं, खूप छान साथ दिली. त्याच्यानंतर मग 25 दिवसांनी मी माहेरून घरी आली आणि रुटीन चालू झालं. पण मग सरांनी सांगितलं की आता तुला लोकांपर्यंत पोचायचं. मग मी गेली. मग घरोघरी जाऊन लोकांच्या सुरुवातीला म्हणजे असं व्हायचं की भाषण करायची सवय नव्हती, बोलायचं काय लोकांना. तू म्हणतो माझं वक्तृत्वाला माझी आता ही 2005 पासूनची मेहनत आहे, त्याच्यामुळे माझं वक्तृत्व खूप म्हणजे आता चांगलं आहे. पण पहिले मी त्याप्रमाणे बोलली, स्वभावानुसार पटकन बोलायची नाही. आणि मग बोलायची नाही आणि मग डायरेक्ट भाषण करायला सांगितल्यावर काय करायचं. मग खूप पंचायत व्हायची. म्हणजे होते तो पण एक वेगळाच अनुभव असतो.
की एवढ्या लोकांसमोर आपल्या हातात mic एवढ्या आहे. लोकांसमोर Yes. आपल्या हातात माईक येतो आणि मग आपल्याला भाषण करायचं. करायचंय. आता तसं बघितलं तर माझा आणि राजकारणाचा काही संबंध नव्हता. माझ्या माहेरी कोणी राजकारणात, माझे काका होते पण खूप आधी होते, माझ्या लहानपणी होते, तेव्हा मला समज पण नव्हती. आणि मग ते त्याच्यानंतर मग कोणी नाही, मग सगळे जॉब करणारे होते, बरोबर. आपलं रुटीन सगळ्यांचं असायचं. असं आहे. राजकारणात आणि समाजसेवेत मी माझं लग्न झाल्यानंतर राजेंद्र घोरपडे सरांबरोबरच प्रवेश केला. म्हणजे ते माझे गुरु आहेत म्हणायला हरकत नाही. त्यांनीच जे जे सांगितलं त्याप्रमाणे मी करत गेली. त्याच्यानंतर हळूहळू मग त्यांनी सांगितलं, बघ आता तुला कार्यक्रमात जायचंय, मग तुला 2 शब्द बोलावेच लागतात. बरोबर. मग त्यांनी एक सांगितलेलं, काही असलं ना, कुठेही जायचं असलं, छोटीशी घरातून तयारी करायची, बरोबर. एक माइंड सेट करायचं की आपल्याला या विषयी बोलायचं, मुद्दे लिहून घ्यायचे, मुद्द्यांवर पुढे आपण कसंही बोलू शकतो. मग तो फॉर्म्युला आजही तुम्ही यूज करता? आजही यूज करते. आणि ती भीती माझी वर्षभर नाही म्हणता येणार, 6 महिन्यात माझी ती भाषण न करता येण्याची भीती पूर्ण निघून गेली आणि व्यवस्थितपणे मी भाषण करू लागली. बदलापूर शहराला खरं तर एक गोंडस कपल लाभलंय, ते म्हणजे रुचिताताई आणि राजेंद्र सरांचं. कशी केमिस्ट्री आहे? कारण आता तुम्ही जर पाहिलं तर दोघं जणही खूप व्यस्त असतात तुमच्या कामामध्ये. तर असं आता कधी वाटतं आता बस झालं यार, रोज कार्यकर्ते येतात, भेटतात, रोज कार्यक्रमाला जावं लागतं, तर पर्सनली किंवा घरामध्ये टाइम देता येत ना, अशी कधी तक्रार झाली आहे तुमची किंवा सरांची तुम्हाला? असं कधी? नाही, तशी तक्रार तर नाही झाली. कारण काय, आम्ही जेव्हा ह्या गोष्टींमध्ये प्रवेश केला त्यावेळेसच म्हणजे आमच्या मुलांची लहान असताना असायची तक्रार. म्हणजे कार्यक्रम तर असायचे, पण एक आम्हाला एक सवय झाली, आम्ही एक माइंड सेट करून ठेवलेलं, कोणी काय हँडल करायचं वाटून घेतली होती काम. आता वॉर्डात तर लोकांपर्यंत तर पोचायचंच होतं, पण मग वॉर्डातल्या कामांचं जास्त प्रेशर सरांनी घेतलं होतं आणि फॅमिली सांभाळायचं काम मी घेतलं होतं. म्हणजे मग हळूहळू त्याच्यानंतर आणि सांगायला मला आवडेल की देवाच्या कृपेने माझे सासू सासरे आणि माझी मुलं दोन्ही इतकी अंडरस्टँडिंग होते की कधी कोणीच आम्हाला अडवून धरलं नाही की कशाला जायला पाहिजे, कशाला जाते बाहेर, समजून घेतलं आम्हाला. आणि माझ्या मुलांनीही, आज आम्ही दोघं एवढे व्यस्त असताना सुद्धा दोघेही टॉपर आहेत शाळेतले आणि इतक्या छान प्रकारे अभ्यास करून मेहनत करून दोघंही चांगले शिक्षण घेतात. आता माझी मुलगी तर मी तुम्हाला सांगितलं लंडनमध्ये शिकायला गेली आणि माझा मुलगाही आता बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या फर्स्ट इयरला आहे. आणि ते पण मला सांगायला खूप अभिमान वाटतो, 10वीला 94%. तर तेव्हा पण त्याची मेहनत होती, पण ती सगळ्यांना असं वाटायचं अरे कोविडची बॅच सगळे. पण नंतर 12वी आली. 12वीला पण त्याने तेवढ्याच जिद्दीने काम केलं आणि 12वीला त्याने 93% मिळाले. आणि 93% मिळाल्यावर सगळे शॉक झाले, अरे हा मुलगा अभ्यास तरी कधी करायचा. म्हणजे अभ्यास न करता मिळवले होते? नाही, अभ्यास करूनच, पण त्याची अभ्यास करायची पद्धत खूप वेगळी होती. तो म्हणजे आम्ही असं आमच्या मुलांना कधीच प्रेशराईज केलं नाही. 10वी आली 12वी आली चला केबल बंद करा, टीव्ही बंद करा, नाही. एक फ्रीडम दिलं होतं आणि एक विश्वास होता. आणि एक आमचं दोघांनाही मुलांना समजावण्याची एक आमची पद्धत अशी होती की आमची मुलं पण समजायची की आज मम्मी पप्पा काय करतायत, आपल्याला काय करायचंय. त्यांना हे समजूया की तुमचं वय काय आहे, तुम्ही कुठल्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, हे सगळं. आणि म्हणजे सांगायला आवडेल की 2015 माझी मुलगी 10वीला होती. 2015 आपलं इलेक्शन आलं, तिची परीक्षा आणि माझं इलेक्शन, आमचं दोघांचं एकत्र. बिचारीला मी नाश्ता करायला सुद्धा घरात नसायची, पण कधीच तिने कंप्लेंट केली नाही की मम्मी अगं मला भूक लागली, तू कधी येणार आहेस घरी, मला खायला हवंय, नाही. त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी खूप सांभाळून घेतलं आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांनी साथ दिली, आईवडिलांनी. आणि आज सुद्धा ते दोघं आहेत म्हणून मी बिंदास कुठल्याही कार्यक्रमात कुठल्याही वेळेत जाऊ शकते की घरी आहेत. म्हणजे आपण म्हणतो की वयस्कर माणसं जी घरात असतात ना, खूप म्हणजे खूप महत्त्वाचं. घर पण असतं, मुलांवर आपलं लक्ष असतं, मुलांनी आपल्या खाल्लं पिल्लं नाही वेळेत, हे आजी आजोबाच बघतात.
आपल्या जास्त त्यांना चिंता असते. निश्चितच. तर म्हणजे मी नशीबवान समजेन की माझ्या घरात सासू सासरे माझे आहेत आणि ते माझ्या मुलांवरही लक्ष ठेवत आहेत. निश्चितच. खरं तर समाजात जेव्हा तुम्ही एक समाजसेविका म्हणून वागत असतात तेव्हा तुम्ही गृहिणी देखील असतात, तर हे दोन रोल तुम्ही निभावतात कसे? काय नेमकं त्या मागचं सूत्र? काय नाही, आज आता एक रुटीन सेट करून ठेवायला लागतं की आपलं आता म्हणजे असं झालं की धावपळ जास्त वाढत गेली. पहिले असं होतं की सगळं मॅनेज करून घरातून बाहेर पडायला मिळत होतं, तेव्हा सासू सासऱ्यांची साथ होती. आता थोडंसं वयानुसार तेही थकले. मग त्याच्यानंतर मग घरात आपण घरात काम करायला बाई ठेवतो, स्वयंपाकाला बाई ठेवतो, पण सकाळच्या नाश्त्यापर्यंतची धावपळ माझी स्वतःची असते. मग ती सगळी मॅनेज केली 10 वाजेपर्यंत, की मग 10च्या नंतर मी बाहेर पडते. बाहेर पडल्यावर मग जेवणाचं माझी मेड सांभाळते. तिच्यानंतर मग घरी येऊन दुपारचं जेवायचंच असतं असं आहे. पण घरचे पण सगळे व्यवस्थित मॅनेज करतात. कधी काय जास्त महत्त्वाची गोष्ट आली तर ते लोक करतात ॲडजस्ट. आता बदलापूरच्या सामाजिक विषयी बोलूयात, वास्तवाबद्दल. महिलांचे अनेक प्रश्न आहेत, जसे की आपण पाहतो की शिक्षण, मुली शिक्षण घेतात त्यासाठी त्यांना मुंबईसारख्या कॉलेजमध्ये जावं लागतं. वाहतुकीचे प्रश्न असतील किंवा कॉलेजचे प्रश्न असतील, हॉस्पिटलचे प्रश्न असतील, तर एक महिला म्हणून, बदलापूरची एक महिला म्हणून कशा प्रकारे या प्रश्नांकडे बघतात आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे अनुभव असतील आणि काय सांगाल? आता ही जे महत्वाचे आहे, खरं म्हणजे ही एक छोटीशी खंत आहे की आपल्या बदलापूरमध्ये म्हणजे आता शिक्षण पद्धती तर सुधारलेली आहे. मी असं नाही म्हणणार की शिक्षण एकदमच वाईट आहे बदलापूरमध्ये, पण आपले विजन्स कधी कधी वेगळे असतात. त्याप्रमाणे मग आपण पुढे मुलांना शिक्षणाला पाठवतो. पण बदलापूरमध्ये शिक्षण पद्धती चांगली आहे. आज ठाण्यानंतर डोंबिवलीनंतर बदलापूरमधल्या मुलांची टॉपर म्हणून सगळ्या क्षेत्रांमध्ये आज म्हणजे सांगायला आवडेल की छान प्रकारे इंजिनिअरिंग कॉलेजेस सुद्धा आपल्या बदलापूरमध्ये झालेले आहेत. महिलांसाठी स्पेशल कॉलेजेस झालेले आहेत, मुलींसाठी, महिलांसाठी बाळासाहेब म्हात्रे कॉलेज म्हणून आहे. आज आपल्या विभागामध्येच मी जवळजवळ 5 शाळा आहेत माझ्या, 2 कॉलेजेस आहेत असे. तर शिक्षण पद्धती चांगली आहे. फक्त मेडिकलची जी पद्धत आहे ती थोडी अजून मागेच आहे. कारण का आपल्याकडे जर काही इमर्जन्सी आली आणि मुंबईला जायची वेळ आली तर ते थोडं अजून मागेच पडतो आपण. आणि आम्हाला सुद्धा कधी इमर्जन्सी आमच्या घरात आल्यावर आम्हाला मुंबईच गाठायला लागते. तर काय करता येईल त्याला नेमकं? म्हणजे आता हे आपले म्हणजे आता आपला जो विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये स्पेशल याची अरेंजमेंट व्हायला पाहिजे की आता आपण इतर विविध गोष्टींसाठी आपण आता सर खेळाडू आहेत त्याच्यामुळे त्यांनी खेळाडूंसाठी खूप छान प्रकारे ग्राउंड्स वगैरे केले. शिक्षणासाठी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे MPSC UPSC सेंटर पण चालू केले. आणि सर स्वतः खूप वर्ष प्रयत्न करत होतेच, नाही असं म्हणता येणार नाही. आणि अजूनही सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. पण सरकारकडून पण आपल्याला काही आपले जे वरिष्ठ आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या साथीने, त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आपल्या बदलापूरमध्ये एक अद्ययावत हॉस्पिटल जे सर्वसामान्यांनाही परवडेल असं जर तयार झालं तर खूप म्हणजे ती एक गोष्ट जी सगळ्यांसाठी म्हणजे महत्त्वाची आहे, एकदम अत्यावश्यक सेवा, तर ती एक व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतच आहोत. पण कसं होतं, आपलं बदलापूर आणि मुंबईमधलं खूप अंतर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बदलापूरला येणारे रस्ते आहेत ते अजून रस्तेच आहेत, ब्रिज वगैरे असे झालेले नाही आहेत जास्त करून, की जेणेकरून जे मुंबईला पोचायला आपल्याला ट्रॅफिक लागते ती कुठेतरी कमी होत नाहीये. आणि त्याच्यामुळे असं होतं की इकडून जर इमर्जन्सी जायचं झालं तरी आपण वेळेस पोचत नाहीये असं होतं. तर लवकरात लवकर चांगले ब्रिज वगैरे इथे आपल्याकडे उड्डाणपुलं अशी झाली तर जी ट्रॅफिकमुळे जी कोंडी होते लोकांची मुंबईपर्यंत पोचायची किंवा डॉक्टरांची, मुंबईच्या डॉक्टरांची आपल्याकडे यायची, म्हणजे मला सांगायला आवडेल माझ्यासमोरच 2-3 डॉक्टरांची मुंबईच्या सर बोलायचे की सर माझ्याकडे जागा आहे, तुम्हाला हवं तसं मी हॉस्पिटल बांधून देतो, फक्त तुम्ही लोक आमच्या मुंबईला बदलापूरला सर्व्हिस द्यायला या.
पण मग असं असायचं की डॉक्टर म्हणायचे सर बदलापूरला यायचं म्हणजे आम्हाला 2.5-3 तास जातात, डेली अपडाऊन आम्हाला जमणार नाही. तेवढ्या वेळात त्या 2.5 म्हणजे 3 ते 5 तासात जाणं येणं, म्हणजे 2.5 तास पकडले तरी 5 तास पकडा जाणं येणं. तो वेळ आम्ही इथे अजून जास्त पेशंट बघू शकतो असं होतं. तर तरी पण आमचे प्रयत्न चालूच आहेत. आम्ही त्याच्यानंतर म्हणजे ही स्वतः सरांनी प्रयत्न केले होते बदलापूरमध्ये असं म्हणजे. त्याच्यानंतर मग आता आपले आमदार आहेत, खासदार आहेत, यांनाही आम्ही वारंवार सांगत असतो की सर आपण काहीतरी करूया आणि आपल्याकडे चांगल्या दर्जाचं एक सर्वसामान्यांना परवडेल असं एक, म्हणजे असं नको वाटायला की वेळेत जर उपचार मिळाले असते तर आमचा माणूस वाचला असता. ही जी लोकांची खंत आहे आयुष्यभर मनात राहतो. हा, आपण पोचलो नाही तिथपर्यंत, पोचलो असतो तर माणूस वाचला असता असं होतं. तर ही जी लोकांची खंत आहे, आता शेवटी जो जन्माला आलाय तो जाणारच आहे, पण इलाजाअभावी कोणी जाऊ नये अशी जी अपेक्षा आहे, ती जी उणीव आहे ती भरून निघावी अशी मला अपेक्षा आहे. कालपर्यंत घरात शांत बसणारी एक छोटीशी मुलगी आज अनेक महिलांच्या चेहऱ्यावरचं हसू झालंय. फॅक्टर काय, ऊर्जा येते कुठून? कारण आम्ही नेहमी तुम्हाला पाहतो तर एक स्मित हास्य असतं आणि नेहमी कोणाला तरी मोटिवेट करतात तुम्ही, तर यामागचं ऊर्जा येते कुठून नेमकी? ऊर्जा म्हणजे मी माझं परिवार आणि माझे कार्यकर्ते, म्हणजे कधीच ते मी एक हाक मारली की सगळेजण रेडी असतात असं म्हणायला हरकत नाही. कालच मी आता हळदी कुंकू येते त्याच्या संदर्भात मी मीटिंग घेतली होती. आज 70 महिला इथे आल्या होत्या. प्रत्येक एरिया वाईज मी कॉम्प्लेक्स वाईज सगळ्यांना बोलवलं होतं. म्हणजे एका फोनवर एका मेसेजवर सगळेजण येतात. तीच एक ऊर्जा आहे माझ्यासाठी. आणि माझ्या घरच्यांचा तर सपोर्ट आहेच की तुला मीटिंग आहे ना, ठीक आहे, तू तुझी मीटिंग करून घे, आपण जेवणाच्या नंतर बघू. हा जो शब्द आहे त्याच्यामुळे कधी जेवायला उशीर जरी झाला आईबाबांना, कारण आता शेवटी वयस्कर माणसांचं कसं असतं, जेवणाचं टाइम टेबल असतं, गोळ्या औषधांचं टाइम टेबल असतात, पथ्य असतात, पण असं कधी त्यांचं असं झालं नाही की 8 वाजताचं जेवण त्यांना 9 वाजता दिल्यावर त्यांनी कधी चिडचिड केली आहे. खूप सांभाळून घेतले. म्हणजे माझी फॅमिली आणि माझे कार्यकर्ते इतके चांगले आहेत की त्यांच्यामुळे मी आज जी यशस्वी आहे ती त्यांच्यामुळेच आहे. महिलांच्या मनातला प्रश्न असा आहे की जर तुम्ही समाजकारण किंवा राजकारणात नसता तर रुचिताताई आपल्याला कोणत्या क्षेत्रात दिसल्या असत्या? नाही, कोणत्या क्षेत्रात म्हणजे आज नाही, मी गृहिणीच असते. अच्छा, गृहिणीच असते. एक कला म्हणून काय असं विचार केला होता? तुम्ही सांगितलं की लहानपणी मी असा काही विचारच केला नाही, नव्हताच केला, खरंच नव्हता केला. कारण काय कसं असतं, प्रत्येक जण असा विचार करतोच असं नाही आणि प्रत्येकाचं होतच असं नाही. पण मी एवढं हे केलं होतं की हा, आपण शिकायचं, आपल्या मुलांसाठी शिकायचं म्हणून मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. आणि ग्रॅज्युएशन नंतर माझं लग्न झालं. आणि मला असं, पण जेव्हा माझं लग्न ठरलं, आता आपण म्हणतो की अरेंज मॅरेजमध्ये असं जरुरी नाही ना की लगेच लग्न जमतं. बरेचसे स्थळ येतात, मुलं येतात, बघतात, जातात. सरांचं बरोबर जेव्हा माझं लग्न जमलं तेव्हा सर राजकारणात आहे हे ऐकून मी आधी घाबरली होती. मी त्यांना नंतर प्रश्न पण विचारला, तुम्हाला दुसरं कुठलं फील्ड मिळालं नाही, तुम्ही राजकारणात करिअर केलंय असं. तर त्यांना म्हणजे खूप आवड. त्यांनी जसं कॉलेज लाईफ सोडलं, म्हणजे ग्रॅज्युएशन झालं, त्यांनी जगन्नाथ पाटील साहेबांबरोबर राजकारणात प्रवेश केला. कॉलेज लाईफ पासूनच, म्हणजे आज खूप वर्ष झाली, मला आता मोजावे लागतील एवढी वर्ष झाली सरांना. खूप म्हणजे त्यांच्या अंगात तो किडा आहे मी म्हणेन. कारण की त्यांना स्वस्त बसवत नाही. आता तुम्ही बघितलंच असेल की आपलं कोविड आलेलं आणि कोविडमध्ये सगळं बंद होतं. अक्षरशः त्यांची म्हणजे मनस्थिती, मी असे रूम आतल्या बेडमध्ये बसायचे, हॉलमध्ये बसायचे, कोंडल्या बाहेर कुठे जायचं नाही, रूल्स फॉलो करायचे. आपण रूल्स फॉलो नाही केले तर लोक कसे करणार, लोक आपलं कसं ऐकणार. आणि तेव्हा तर सुरुवात तर एकदम म्हणजे एकदम स्ट्रिक्ट होती. म्हणजे पोलीस ओरडायचे तर ओरडायचे, म्हणजे सगळ्यांनाच असं.
पण मग नंतर हळूहळू हळूहळू जसं 6 महिन्यानंतर जसं कामं करण्यासाठी, वॉर्डातली कामं करण्यासाठी जशी सूट मिळायला लागली, तसं बदलापूर जिमखान्याचं काम सरांनी चालू केलं. आणि बदलापूर जिमखान्याचं काम चालू केल्याच्या नंतर मग सरांचा वेळ जायला लागला. म्हणजे लोकांसाठी काहीतरी करत राहणं, सतत ती धडपड सरांची आवड आहे आणि तेच आम्ही बघत आलो. आणि मग त्या ह्याच्यात मग थोडंसं त्यांचंही मार्गदर्शन असायचं. कधी मी कन्फ्यूज असली तर मला गाईड करायचे की काय आहे, काय करायला पाहिजे. एक मेंटॉर म्हणून पाठीशी राहिले. आज तुम्ही ज्या उंचीच्या शिखरावर आहात, मागे वळून पाहताना काय वाटतं आणि याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? खरं तर याबद्दल तुम्ही सांगितलेलंच आहे, पण तरीही जेव्हा तुम्ही पाहता की आज सर्व काही आहे, जी माणसं कमवता आली ती माणसं कमवली, एक नाव तुमचं झालंय, हे श्रेय कोणाला देताल आणि काय वाटतं जेव्हा तुम्ही मागे वळून पाहतात इतिहासाच्या पानांमध्ये? नाही, खरंच म्हणजे मला विश्वास बसत नाही सांगायला आवडेल. कारण की एक शांत स्वभावाची मुलगी आज बदलापूर अख्खं ओळखतंय तिला. बदलापूरमध्ये आज एवढ्या लोकांमध्ये म्हणजे माझे माहेरचे म्हणतात तू मॅनेज कशी करतेस असं मला विचारतात. कारण काय असं झालं की आता परिस्थिती अशी आहे की आई बाबांना पण सांभाळायचे, मुलांना सांभाळायचे, घर सांभाळायचे, बाहेरही पडायचे. एक ऑलराऊंडर भूमिका तुम्ही निभवत असतात. करतोय खरंच. पण नाही, एक फॅमिलीचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच फॅमिलीचं सपोर्ट आहे, कार्यकर्त्यांचा सपोर्ट आहे. कुठे काहीही म्हणजे मला पोचायला उशीर झाला तर कार्यकर्ते तिथे उपस्थित असतात आमच्या वतीने आणि तिथल्या काही तक्रारी असतात, काही असतात. प्रत्येक वेळेस म्हणजे माझे कार्यकर्तेही खूप जागरूक आहेत की कधी आमच्यापर्यंत कुठली गोष्ट पोचायला वेळ लागली तर ते आम्हाला फोन करून स्वतःहून सांगतात की असं असं झालंय, प्लीज थोडं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं बदलापूर मी खूप चांगलं आहे. म्हणजे रात्री अपरात्री बाहेर पडायला कधीच भीती वाटत नाही. आता किती अपरात्री आणि सरांचं पण गायडन्स असं इतकं छान आहे ना. कधी सर आउट ऑफ असले समजा, कधी मित्रांबरोबर वगैरे बाहेर गेले असले आणि वॉर्डात काही प्रॉब्लेम झाला तर रात्री 1:30-2 वाजता सुद्धा कार्यकर्त्यांना, जेंट्स कार्यकर्त्यांना सांगणार आणि मला सांगणार बघ जाऊन बघून जा काय आहे. म्हणजे इतकं सगळ्यांचा सपोर्ट इतका छान आहे. 24 तास समाजासाठी त्यांनी वाहून टाकले. आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाईंची जयंती. खरं तर एकीकडे आपण पाहिलं तर महिला जी आहे ती आकाशाला भिडते, परंतु दुसऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर मणिपूर सारख्या घटना होतात. तर या घटनांना कशा प्रकारे पाहतात आणि काय वाटतं की सावित्रीच्या विचारांचा कुठे विसर पडतोय का? खरंच विसर पडतोय म्हणायला हरकत नाही. कारण काय आज म्हणजे जे म्हणतात ना, आपण म्हणतो महिलांना सगळी बंधनं. आता रात्री बाहेर पडायचं झालं तरी म्हणजे आपण एक अजून काही ठिकाणी अशी मानसिकता आहे की अरे तू बाई आहेस, तू हे नको करू, तू इथे नको जाऊ, तू तिथे नको जाऊ, तू असं नको करू. आज ही खरी गरज आहे पुरुषांनी सांगायची की असे जे प्रकार घडतात की त्यांनी स्वतःला सांभाळायला पाहिजे. आता तो वेळ गेला, पण आता जी विचित्र वृत्ती असते माणसाची, तो माणसाचा स्वभाव आहे. आपण म्हणजे असं नाही म्हणू शकत की बायकाच त्यांना उत्स्फूर्त करतात. काही माणसंही विकृत असतात, पण त्या गोष्टीला एक आळा बसणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलीही अशी वाईट घटना घडत असेल तर आता मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षा कठोर झाल्याने तर या गोष्टींना, बऱ्याच गोष्टींना आळा बसेल असं आहे. आणि आता म्हणजे बोलायला हवं की नको माहिती नाही, आता तो कायदा आपण बघितलं, जे ट्रक अपघात होता, ट्रक चालकांचा हिट अँड रन, तर त्यांनी ते सांगितलं होतं की तुम्ही पळून जाऊ नका तुमची. आणि कसं होतं, जवळजवळ 90% ऍक्सिडेंट्स ड्रायव्हर ड्रिंक अँड ड्राईव्ह असतात म्हणून होतात. आज मरणाऱ्याचा निष्पाप जीव जातो. आज अशा वेळेस असे जर कायदे निघाले तर त्याला मला असं नाही वाटत की विरोध व्हायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चर्चा करा आणि त्याच्यातून काहीतरी निदान काढा, पण हे स्ट्राईक करणं लगेच चुकीची गोष्ट आहे. आणि सर्वसामान्य माणूस ह्याच्यामध्ये एक होतो, सफर होतो, त्यांना नाहक त्रास होतो. आज बघा, आज म्हणजे आम्ही महिला म्हणून बोलणार, आज मी आता इथे एक गृहिणी म्हणून बोलते की आज उद्या गुरुवार आहे
आणि पूजा आहे महालक्ष्मीची, तर त्याच्यासाठी फळं, भाज्या, फुलं वगैरे. आज 2 दिवस स्ट्राईक होतं तर लगेच खूप इम्पॅक्ट पडला. हां, लगेच महागाई खूप वाढली, बरोबर. वस्तूंचा तुटवडा Yes. जाणवला. आज म्हणजे इतके दिवस फुलं जी बाजारात दिसत होती ती आज नाही, तेवढी बरोबर. नव्हती. Yes. तर म्हणजे प्रत्येकाने ठीक आहे, तुम्ही कायदा तुम्हाला अमान्य आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल चर्चा करा, Yes. सरकारशी बोला त्याच्याबद्दल, पण एकदमच तुम्ही बंद करणं हा सोल्युशन नाही. बरोबर. आज अत्यावश्यक सेवा करणारेच आहेत ट्रक ड्रायव्हर जे आहेत. आज भाजीपाल्याचे झाले, इतर बऱ्याचशा गोष्टींचे झाले. तर आम्ही म्हणत नाही की ते माणूस नाहीये, पण जे लोक चुकीचं वागतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. सगळ्यांसाठी म्हणजे असं म्हणणार नाही. जे चुकीचं वागतात त्यांच्यासाठी हा कायदा काढलाय. जर तुमची चूक नाही तर तुम्ही घाबरायला हरकत नाही. जाता जाता 2023 आपण पार केला आणि बघता बघता 2024 मध्ये आपण एंटर केलाय. तर काय नवीन वर्षी नवीन संकल्पना तुमच्याकडून असणार आहे आणि काय बदलापूरच्या नागरिकांना, स्पेशली महिलांना काय नवीन पाहायला भेटणार आहे तुमच्याकडून? अच्छा, अजून तरी आम्ही आतापर्यंत महिलांसाठी मी जे गृहउद्योग वगैरे चालू केले होते, इवन माझा एक ग्रुप पण आहे उद्योग शक्ती म्हणून. आज हर्षा आणि श्रद्धा आहे, अर्पिता, लावण्या आणि संगीता वगैरे अशा ह्या सगळ्या 5-6 जणी आहेत. ह्या खूप मेहनत घेतात. आज मी त्यांची सल्लागार म्हणून काम करते आणि खूप छान प्रकारे एक उद्योजकांसाठी ते प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्या सगळं हँडल करतात. तर मी महिलांना आवाहन करेन की आपण असे ज्या महिला घरातून बाहेर पडायला घाबरतात, लघुउद्योग करायचा असतो पण बाहेर कसं पडायचं, त्यांच्यासाठी आम्ही खासा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल, बऱ्याचशा अशा महिला आमच्याशी जोडल्या, आमच्याकडून त्यांच्या मनातली भीती निघाली. म्हणजे आम्ही सुरुवात करून दिली त्यांना आणि सुरुवात करून दिली नंतर पुढे जाऊन बाहेर जाऊन बदलापूरच्या बाहेर जाऊन त्या त्यांचं उद्योग करू लागल्या. आणि खूप चांगल्या प्रकारे त्या त्यांच्या फॅमिलीसाठी पण व्यवसाय करतायत. तर ही जी माझी सरांची जी संकल्पना होती की महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, तर तिला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. जाता जाता शेवटचा प्रश्न असेल, सावित्रीच्या ज्या लेखी आहेत, ज्या तुम्हाला बघून इन्स्पिरेशन होत आहेत की आम्हाला देखील समाजकारणात उतरायचंय किंवा राजकारणात आम्हाला सक्रिय व्हायचंय, त्यांना काय मेसेज द्याल? राजकारण किती सेफ आहे महिलांसाठी आणि कशा प्रकारे त्यांनी आपली कारकीर्द केली पाहिजे? नाही, राजकारण सेफ आहे. तुम्हाला जर समाजसेवेची आवड असेल तर मी जसं ती म्हण आहे ना की 20% राजकारण आणि 80% समाजकारण, मी तर म्हणेन 100% समाजकारण करा. राजकारणात लोकच तुम्हाला डोक्यावर घेऊन बसते, एवढं मला सांगायला आवडेल. आणि ज्याला खरंच लोकांसाठी काही करायची आवड असेल आणि राजकारणात यायचं असेल त्यांनी नक्की यावं. खूप खूप धन्यवाद. खरं तर ह्या होत्या रुचिताताई घोरपडे. खरं तर म्हणतात ना, महिलेला जर आपण संधी दिली तर ती संधीचं सोनं करू शकते. असंच याचं एक जिवंत उदाहरण. खरं तर कालपर्यंत एका कोपऱ्यात बसणारी एक शांत मुलगी आज बदलापूर शहराचं नेतृत्व करते, तेही अतिशय निर्भीडपणे. तर खूप खूप धन्यवाद दिलखुलास गप्पामध्ये इतक्या छान प्रकारे आपले विश्लेषण केल्याबद्दल. तुर्तास इथेच थांबतोय. धन्यवाद. नमस्कार.